Hello. So, during the last lecture, we saw what are the methods or the survey methods of demand forecasting, and we were actually learning about the marketing experimentation method, in which we saw what will happen or what happens during the actual market experimentation. In the sense, जब actual market में experimentation होता है तब उसके advantages क्या होते हैं, disadvantages क्या होते हैं, ये देखें. आता आपण काय बघणार आहोत की जेव्हा तुम्ही एक कंट्रोल्ड वातावरण तयार करता मार्केटसाठी, आर्टिफिशियल मार्केट तयार करता, तेव्हा काय होतं. ओके. सो टेस्ट मार्केट मार्केटिंग एक्सपेरिमेंटेशन इन ऍक्च्युअल मार्केट हे आपण पाहिलं होतं. आणि ज्यात आपण बघितलं होतं की त्याचे डिसएडव्हान्टेज असं होऊ शकतात की इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह मेथड, कारण तुम्ही ऍक्च्युअल मार्केटमध्ये करू शकता आणि त्यामुळे तुम्ही स्मॉल स्केलवरच करू शकता. ओके. आणि तुम्ही जेव्हा असं प्रयत्न करता की तुम्ही मार्केटमधले डिटर्मिनंट चेंज करायचा प्रयत्न करता, प्राइस, ॲडव्हर्टाइजमेंट, तर त्याचा तुमच्या सर्वेवरती खूप पटकन परिणाम होतो. इव्हन जर ते नॅचरली चेंज झाले मार्केटमध्ये, तरी सुद्धा त्याचा खूप मोठा फरक पडतो. ओके. इट इज रिस्की मेथड बिकॉज इफ एनी ऑफ द डिमांड डिटर्मिनंट्स चेंजेस इट विल अफेक्ट द प्रोडक्ट डिमांड. सो जरा सुद्धा कुठलेही डिटर्मिनंट जे डिमांडला चेंज करू शकतात असे चेंज झाले तर मार्केट डिमांड लगेच चेंज होते. इट मीन्स दॅट इफ द प्राइस इन्क्रीजेस देन there are possibilities that the consumer market डायव्हर्ट अवे फ्रॉम द प्रोडक्ट. सो थोड्याशा जरी प्राइस वाढल्या ओव्हरऑल इकॉनॉमीमधल्या, तरी मार्केटमधलं कन्झ्युमर डायव्हर्ट होतं. इन द सेन्स तुमच्या फोकास्टिंगवर त्याचा परिणाम होऊ शकतो. इट इज ऑल्सो डिफिकल्ट टू प्लॅन एक्सपेरिमेंटेशन अँड हेट्रोजेनस मार्केट कंडिशन. वेगवेगळ्या कंडिशनमध्ये असं मार्केट क्रिएट करणं किंवा जे नॅचरली आहे त्या प्रकारे त्याच्यावर काम करणं, एक्सपेरिमेंट करणं हे खूपच जास्त अवघड असतं. कारण त्यात ॲक्च्युअल कन्झ्युमर काम असतात, ॲक्च्युअल दुकानदार असतात आणि त्याप्रमाणे त्यांच्या वेगवेगळ्या सायकी, त्यांचे विचार, त्यांच्या काही जे काही ओपिनियन्स असतील ती मॅटर करत असतात. ओके. सो थोडीशी रिस्की मेथड आहे आणि म्हणून आपण काय म्हणू, टेस्ट मार्केटिंगमधलं एक्सपेरिमेंट इन सिम्युलेटेड मार्केट इन द सेन्स आर्टिफिशियल मार्केट हे बघतो. This is another method that falls under market experiments, where actual market experiments are done in the real markets. In this case, a group of target consumers are selected and market experiment is carried out through simulated market. म्हणजे थोडक्यात आर्टिफिशियल मार्केटमध्ये एक ग्रुप ठरवला जातो कन्झ्युमर्सचा, जसं की आंबे खाणारे लोक हा एक ग्रुप असू शकतो किंवा खजूर विकत घेणारे लोक, आणि त्यावर त्या बेसिसवर त्या प्रोडक्टची डिमांड फोरकास्ट केली जाऊ शकते. द डिमांड फॉर मार्केट is predicted on the basis of responses of this group of consumers carried out by such experiment. So what we can say that this demand or the demand will be forecasted, which will be basis the responses of these group that we have already selected and they are in the controlled environment. उनको सब बताया गया होता है कि क्या होना चाहिए, उन पर एक्सपेरिमेंट कंडक्ट किया जा रहा है, वो भी उनको पता होता है. इन दिस मेथड ऑफ डिमांड फोरकास्टिंग द ग्रुप ऑफ कंझ्युमर्स आर प्रोव्हाइडेड विथ सर्टन अमाउंट ऑफ मनी. आता कशा प्रकारे ही कॅरी आउट केली जाते मेथड, तो हा जो ग्रुप तयार केलेला असतो त्यांना एक सर्टन अमाउंट ऑफ पैसे मनी दिले जातात. ओके, त्यांच्या हातात, अँड आर रिक्वेस्टेड टू शॉप इन अ स्टोअर विच इज सिम्युलेटेड वन. तर असं शॉप जे ॲक्च्युली कंट्रोल्ड आहे, जे ॲक्च्युली एक्सपेरिमेंट करणाऱ्यांनी मिळून तिथल्या कंडिशन्स कंट्रोल केल्या आहे, तिथे म्हणजे प्राइस चेंज इन डिमांड वॉट एव्हर द कंडिशन्स मे बी, तर त्या चेंजेस त्यांनी सिम्युलेट केल्या. अशा प्रकारच्या स्टोअरमध्ये त्यांना पैसे देऊन खरेदी करायला पाठवलं जातं. सो पैसे पण एक्सपेरिमेंट करणाऱ्या माणसाकडून दिले जातात. द कन्झ्युमर्स आर आस्क्ड अबाउट द quantity of a purchase they would make of these products that are kept in the store. सो कन्झ्युमर्सना विचारलं जातं की त्यांनी किती क्वांटिटी बाय केली, किती करतील ते बाय जे स्टोअरमध्ये आहे ते. द पर्चेसेस मेड बाय कन्झ्युमर्स इन द सिम्युलेटेड स्टोअर आर रेकॉर्डेड. या सगळ्याचं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. ऑब्व्हियसली ड्युरिंग द experiment changes may be made in the prices, promotional measures and packaging of the product to see responses of consumer to such changes. म्हणजे अशा वेळी कारण कंट्रोल्ड वातावरण आहे, या प्रोडक्टमध्ये चेंज केले जातात. प्रोडक्टची प्राइस, त्याच्यासाठी केली जाणारी ॲडव्हर्टाइजमेंट, त्याच्यासाठी केलं जाणारं पॅकेजिंग, आणि मग त्यामुळे कन्झ्युमर कशा प्रकारे सिम्युलेट होऊन किंवा कशामुळे तो आपलं डिमांड बदलतोय याचं रेकॉर्डही मेंटेन केलं जातं. अँड दीज ऑल्सो आर रेकॉर्डेड फॉर द पर्पज ऑफ फोरकास्ट. ओके.
This method can be regarded as one step ahead of survey method because here the consumers are requested to buy the product, thereby generating more precise result. कंझ्युमरना ऍक्च्युअली सांगितलं जातं की तुम्ही प्रोडक्ट खरेदी करा आणि त्याप्रमाणे ह्या मेथडमध्ये चांगले रिझल्ट सर्वे मेथडपेक्षा येण्याचा जास्त काय म्हणू आपली शक्यता असते. More accuracy might occur during these kind of surveys, these kind of experimentation as compared to survey method. Okay. For the new product launches, these methods would also prove to be useful. But since this is simulated market, the reaction of a consumer may be different from those in the actual market. So हे controlled environment असल्यामुळे इथे कदाचित कंझ्युमर्सची वेगळी रिॲक्शन असू शकते जी ऍक्च्युअल मार्केटमध्ये मे बी नसेल. In this method, two care needs to be taken while selecting the sample. म्हणजे या मेथडमध्ये सुद्धा तुम्हाला कोणत्या कंझ्युमर्सना सिलेक्ट करायचं याचा फार विचार करायला लागतो आणि त्याप्रमाणे त्यांचं सॅम्पल इन द सेन्स एक्सपेरिमेंट ज्यांच्यावर करायचा आहे तो ग्रुप सिलेक्ट करायला लागतो. ओके. This method is also very expensive and hence could be carried out for a small group of consumers. So ही मेथड ऑब्विसली एक्सपेन्सिव्ह आहे आणि त्यामुळे छोट्या कंझ्युमर्सच्या ग्रुपवरच करायला लागते. The size of actual market may be very large and hence the conclusion drawn on the basis of small group of consumers may not generate realistic result. So actual consumers जिथे खरेदी करतात त्या मार्केटचा साईज खूप मोठा असतो, पण तुम्ही ही जी आर्टिफिशियल मार्केटची मेथड यूज करताय त्यात स्मॉल ग्रुप ऑफ कंझ्युमर असल्यामुळे काय होऊ शकतं की त्यांनी दिलेले रिझल्ट हे मोठ्या मार्केटमध्ये जनरलाइज करणं, ऍक्च्युअल मार्केटमध्ये जनरलाइज करणं कठीण होऊ शकतं आणि त्यामुळे मे बी डिमांड फोरकास्टिंगचं रिझल्ट रिअलिस्टिक नसण्याचा धोका वाढतो. सो डेफिनेटली एक्सपेन्सिव्ह मेथड आहे आणि ती छोट्या स्केलवर केली जाते. वेळ काढू मेथड आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे. द आर्टिफिशियल मार्केट सिच्युएशन ऑब्विसली मे नॉट बी फुल्ली रिप्रेझेंटेड द ऍक्च्युअल मार्केट सिच्युएशन. सो आर्टिफिशियल आणि ऍक्च्युअल ह्यांच्यामध्ये फरक असणारच ना. लाकडाचा आंबा घ्या आणि खरा आंबा घ्या, काय काय फरक दिसेल, वास, चव, दिसणं, नॅचरल खाणं पिणं या सगळ्यात फरक आहे. So there might be these differences between actual and artificial. The consumers are well aware that it is artificial method and hence their reaction may not be real. So consumers ना माहित असतं ऑलरेडी की ही एक आर्टिफिशियल मार्केटिंग मेथड आहे आणि त्यामुळे त्यांचे रिझल्ट हे त्या अकॉर्डिंगली असतात, त्यांना पैसे दिलेले असतात. आत्ता पुरेसं त्यांनी जर त्या पद्धतीने खरेदी केली तर काहीच हरकत नसतं, सगळ्यांना खुश ठेवता येतं. येत आहे लक्षात. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की टेस्ट मार्केटिंग मेथड ही थोडीशी फॉल्टी पण आहे त्या बाबतीत. तिचे ऑब्व्हियसली भरपूर ॲडव्हान्टेजेस आहेत पण डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. 2 मार्केटिंग एक्सपेरिमेंटेशन मेथड मी तुम्हाला सांगितल्या. एक होती ऍक्च्युअल मार्केटमधली, एक होती सिम्युलेटेड किंवा आर्टिफिशियल मार्केटमधली. येते तुमच्या लक्षात. आणि त्या दोघांचेही मेरिट्स डिमेरिट्स आपण पाहिले. मेरिट्स इन द सेन्स काय काय कशा प्रकारे होतं ते. सो एकात कंझ्युमरला कुठच्याही प्रकारे पुश केलं जात नाही की तुम्ही खरेदी करा ऍक्च्युअल मार्केट मेथडमध्ये. पण सिम्युलेटेड मार्केट किंवा आपण ज्याला म्हणतो आर्टिफिशियल मार्केट एक्सपेरिमेंटेशन मेथड, ज्यात कंझ्युमरला पैसे दिले जातात आणि कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये असलेल्या मार्केटमध्ये स्टोअरमध्ये त्यांना परचेस करायला सांगितलं जातं आणि मग त्यांचे रिस्पॉन्सेस रेकॉर्ड केले जातात. त्याप्रमाणे ॲस्पेक्ट्स ॲट्रिब्यूट्स पण चेंज केले जातात. प्राईस, फॅशन ऑर द पॅकेजिंग आणि ओव्हरऑल ॲडव्हर्टायझिंग हे सगळं चेंज केलं जातं आणि या सगळ्या अकॉर्डिंगली त्याचा रिस्पॉन्स कसा चेंज होतोय हे पाहिलं जातं. तुमच्या हे दोन्ही मेथड लक्षात आल्या? उघडा बरं माईक आणि मला सांगा जर लक्षात आल्या नसतील तर. आल्या लक्षात मॅम. Very good. So let's start with the new method or the second method. It's wrongly it was put as A. It's a B method, statistical method. A was survey method, ज्याच्यात आपण 4 प्रकारच्या मेथड्स बघितल्या होत्या तुम्हाला आठवत असेल तर. डेल्फाय मेथड, कलेक्टिव्ह सर्वे मेथड, देन सेल्स पर्सनचा सर्वे, सेल्स फोर्स पोल मेथड जी आपण पाहिली होती ती, आणि मगाची आत्ता भेटलेली ती मार्केट एक्सपेरिमेंटेशन मेथड. आता आपण स्टॅटिस्टिकल मेथड्सवर जाणार आहोत आणि यात बेसिकली वेगवेगळ्या मेथड्स मॅथमॅटिकल टूल्स वापरून कशा करतात ते बघणार आहोत. याच्यासाठी मुख्य करायची गोष्ट, जेव्हा या मेथड शिकतोय त्यानंतर आपल्याला त्याच्यावरची मॅथमॅटिकल सम्स पण सॉल्व्ह करायचे आहेत, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. सो तुमची नोटबुक्स असणं गरजेचं आहे, राईट. आत्ता आणून ठेवलीत तरी चालेल, बघूया आज आपण कुठपर्यंत पोहोचतो. अदरवाईज उद्याच्या लेक्चरला आपल्याला ती नक्की लागते. आज बघूया, आणून ठेवलीत तरी चालेल.
Okay, statistical methods are also called as quantitative methods. Obviously quantity numbers वाली मेथड आहे. दे आर कॉम्प्लेक्स सेट ऑफ मेथड्स ऑफ डिमांड फोरकास्टिंग. हे सर्वे मेथड पेक्षा जास्त कॉम्प्लेक्स मेथड्स आहेत. ओके, कारण मॅथमॅटिक्स इन्व्हॉल्व आहे ऑब्वियसली. दिस मेथड्स आर यूज टू फोरकास्ट डिमांड इन अ लॉन्ग टर्म. तो जनरली क्या होता है, सर्वे मेथड शॉर्ट टर्म के लिए यूज होता है और स्टेटिस्टिकल मेथड जो होते हैं वो लॉन्ग टर्म के लिए यूज किए जाते हैं. In these methods, demand is forecasted on the basis of historical data or cross-sectional data. In the sense, historical data is a time series. फर्स्ट साल में कितना लिया, सेकंड, थर्ड, फोर्थ, ऐसे 10 साल का डेटा मिलता है. या फिर क्रॉस सेक्शनल डेटा इन द सेंस ए स्टोर में कितना लिया, बी स्टोर में कितना, सी स्टोर में, डी स्टोर में, ऐसे. सो डिफरेंट वेरिएबल और एक वेरिएबल, फिर भी टाइम बहुत होना. तो हिस्टोरिकल डेटा का मतलब होता है एक ही वेरिएबल लेना है, दैट इज ए स्टोर में कितना सेल्स हुआ और उसका 10 साल का डेटा लेना है. क्रॉस सेक्शनल डेटा का मतलब होता है 10 स्टोर लेने हैं और एक साल में कितना उस पर सेल हुआ वो निकालना है. समझ में आ रहा है डिफरेंस हिस्टोरिकल डेटा और क्रॉस सेक्शनल डेटा में? हिस्टोरिकल डेटा माने ए स्टोर 10 साल के लिए देखेंगे. क्रॉस सेक्शनल डेटा में ए बी सी डी करके जो 10 स्टोर होंगे वो 10 स्टोर के लिए एक साल का डेटा देखेंगे. Historical data refers to the past data obtained from various sources such as previous year's balance sheets and market survey reports. तर हिस्टोरिकल डेटा कसा ऑब्टेन करतात? मागच्या बॅलन्स शीट्स, सर्वे रिपोर्ट्स यातून तुम्हाला तो मिळतो आणि तुम्ही ते पाईल ऑन करता किंवा तुमच्याकडे ते रेकॉर्ड करून घेता. Whereas on the other hand, cross-sectional data is collected by conducting interviews with individuals and performing market survey. तर क्रॉस सेक्शनल डेटा तुम्ही इंटरव्ह्यू कंडक्ट करून, मार्केट परफॉर्मन्स कॅल्क्युलेट करून, सर्वे करून कॅल्क्युलेट करता. ओके. अनलाइक सर्वे मेथड्स, स्टॅटिस्टिकल मेथड्स आर कॉस्ट इफेक्टिव्ह, रिलायबल, ॲज द एलिमेंट्स ऑफ सब्जेक्टिव्हिटी इज मिनिमम इन दिस मेथड. सो जास्त स्टॅटिस्टिकल मेथड या आहेत या अतिशय रिलायबल असतात, ॲक्युरेट फोरकास्ट देतात, कारण एक तर त्या लॉंग टर्मसाठी केलेल्या असतात, कॉस्ट इफेक्टिव्ह असतात, म्हणजे खूप खर्च होत नाही त्यात. आणि कारण यात सब्जेक्टिव्ह ओपिनियन देण्याचा जो सर्वेमध्ये प्रॉब्लेम असतो, की सेल्स पर्सनला वाटलं, कन्झ्युमरला वाटलं किंवा शॉपकीपरला वाटलं की असा असा सेल होईल, हे प्रत्येकाचं ओपिनियन आहे, प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह आहे. ही जी सब्जेक्टिव्हिटी असते ना, रिलेटिव्हिटी, ही मिनिमम होऊन जाते स्टॅटिस्टिकल मेथड्समध्ये आणि म्हणून ॲक्युरेट रिझल्ट मिळायला हेल्पफुल असतं. सो वी आर गोइंग टू सी 2 मेथड्स among all these statistical method majorly. First is टाइम सिरीज फोरकास्टिंग मॉडेल. कुठलं आहे? टाइम सिरीज फोरकास्टिंग मॉडेल. म्हणा माझ्या मागून, टाइम सिरीज फोरकास्टिंग मॉडेल. टाइम सिरीज फोरकास्टिंग मुवमेंट मॉडेल. ओके. सो स्टॅटिस्टिकल मेथड मधली पहिली मेथड आहे टाइम सिरीज फोरकास्टिंग मॉडेल. दुसरी मेथड आहे इकॉनॉमेट्रिक मॉडेल. ओके. आतापर्यंत हे शब्द वेगळे खूपदा ऐकले नाही आहेत, म्हणून मी तुम्हाला माझ्या मागून म्हणायला सांगते, त्यामुळे ते म्हणणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? नाहीतर मग मला काय करायला लागेल, कंटिन्युअस तुम्हाला हेच म्हणत ठेवायला लागेल, असं छान नाही वाटणार की नाही. त्यापेक्षा तुम्ही म्हणून टाका माझ्या मागून इकॉनॉमेट्रिक मॉडेल. कोणती आहे दुसरी मेथड? इकॉनॉमेट्रिक मॉडेल. इकॉनॉमेट्रिक मॉडेल. करेक्ट. आपल्याला नवीन शब्द आहेत की नाही, दरवेळी कुठलाही नवीन शब्द आला की तो रिपीट करण्याने आपल्या लक्षात राहील लक्षात, कारण आपण एकदम इंग्लिश मधले शेक्सपियर होत की नाही, आपल्याला एकदम भारी इंग्लिश येतं की नाही. मग अशा वेळी जेव्हा नवीन शब्द येतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं, त्याचं रिपिटेशन करायचं. टाइम सिरीज फोरकास्टिंग मॉडेल आणि इकॉनॉमेट्रिक मॉडेल. इकॉनो किंवा इकॉनॉमेट्रिक मॉडेल. लेट्स सी. वाव, डायरेक्टली फ्रॉम युअर बुक. जरा तुम्हाला बुकचा फील देण्यासाठी. टाइम सिरीज मॉडेल म्हणजे काय बघा. अ टाइम सिरीज इज बेस्ड ऑन सिक्वेन्स ऑफ इव्हनली स्पेस्ड. इव्हनली स्पेस्ड म्हणजे इव्हनली डिस्ट्रीब्युटेड. ओके. वीकली, मंथली, क्वार्टरली अँड सो ऑन डेटा पॉइंट्स. सो डेटा पॉइंट्स कलेक्ट कसे केले जातात? डेटा पॉइंट्स वीकली, मंथली, क्वार्टरली अशा टाइम गॅपमध्ये कलेक्ट केले जातात, इव्हनली स्पेस्ड. टाइम सिरीज रेफर्स टू द डेटा कलेक्टेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम recording historical changes in price, income, etc. So time series
म्हणजे काय की ह्या डेटा कसा कलेक्ट केला जातो की एका सर्टन पॉइंटला कशा प्रकारे हिस्टॉरिकल चेंज झालाय, प्राइस, इन्कम याप्रमाणे तुमच्या डिमांडमध्ये कसा चेंज झालाय ते बघितलं जातं. एटसेट्रा व्हेरिएबल्स इन्फ्लुएन्सिंग डिमांड फॉर अ कमोडिटी. सो हे जे सगळे प्राइस मधले, इन्कम मधले चेंज आहेत ते तुमच्या डिमांडला कशी काय चेंज करताय ह्याचा डेटा कलेक्ट केला जातो वेगवेगळ्या वेळी, तेव्हा त्याला टाइम सिरीज असं म्हणतात. कशा वेगवेगळ्या वेळी? वीकली, मंथली, क्वार्टरली, इव्हन डेली समटाइम्स. ओके. जर पिझ्झा किंवा पेरिशेबल गुड्स सारखी जर असतील, पिझ्झा, बर्गर, बटाटे, केळी, सो ह्याच्यासाठी काय केलं जातं, डेली सुद्धा डेटा कलेक्ट केला जातो. ओके. कदाचित माझा आवाज ऐकू येणार नाही नीट, 2 मिनिटं थांबा, मी रिपीट करते. ओके. Forecasting time series data implies that future values are predicted only from past values and the other variables, no matter how potentially valuable, are ignored. सो फोरकास्टिंग टाइम सिरीज डेटा मध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही डिमांड फोरकास्ट करता टाइम सिरीज डेटा वापरून, तेव्हा ऍक्च्युली ह्यात काय होतं की फ्युचर व्हॅल्यूज प्रेडिक्ट केल्या जातात. मागचा डेटा बघितला जातो की काल एक वस्तू खरेदी केली, परवा एक, तेरवा एक, सो पहले कल एक खरीदा, परसों एक खरीदा, उसके पहले एक, इसका मतलब आज भी एक खरीदा जाएगा, कल भी एक ही खरीदा जाएगा. तो मैं पास्ट डेटा रिकॉर्ड करती हूँ और उसके हिसाब से कल का, फ्यूचर का फोरकास्ट करती हूँ. ओके. सो नो मैटर हाउ पोटेंशियली वैल्यूएबल, मतलब गुड्स का वैल्यू, उसकी क्वालिटी नहीं देखी जाती, सिर्फ नंबर्स देखे जाते हैं, सिर्फ सेल्स देखा जाता है. टाइम सीरीज फोरकास्टिंग यूजेस हिस्टोरिकल फिगर्स टू प्रेडिक्ट फ्यूचर रिजल्ट्स. तो टाइम सीरीज क्या होता है, इसको हिस्टोरिकल नंबर्स यूज किए जाते हैं, फिगर्स यूज किए जाते हैं फ्यूचर रिजल्ट प्रेडिक्ट करने के लिए. फॉर एग्जाम्पल, अ रेस्टोरेंट में यूज लास्ट मंथ सेल्स फिगर to predict how much food it will sell in the next month. तो रेस्टोरेंट में लास्ट मंथ में कितना सेल हुआ था, किती प्रकारे किती किमतीचं खाणं विकलं गेलं हे बघून फ्यूचर मंथ का सेल प्रेडिक्ट किया जा सकता है. One of the drawbacks of these time series forecasting is that it assumes the future will be same to the past. जनरली काय होतं, या मेथडचा एकच ड्रॉबॅक असतो की मागे जे घडलं पास्टमध्ये तसंच्या तसं पुढे घडेल फ्युचरमध्ये, असा ही मेथड असं हे अझम्पशन करते, असा विचार करते. तुमच्या लक्षात येतंय? इट डज नॉट ॲड्रेस एनी अदर व्हेरिएबल्स. म्हणजे समजा असा विचार करा की थंडीत लोकांनी विंड शीटर्स विकत घेतले, सो मागच्या सीझनमध्ये जर थंडी असेल तर मी असा विचार करणार मागच्या सीझनमध्ये लोकांनी विकत घेतले, मग पुढचा सीझन उन्हाळ्याचा जरी असला तरी लोक विंड शीटर विकत घेतील. देन डिमांड फोरकास्ट चुकणार ना, राईट? पण ऑब्व्हियसली लोक इतके फोरकास्ट करणारे मूर्ख पण नाहीये. ते अशाच प्रकारचा डेटा किंवा बेस इयर निवडतात की ते मागच्या थंडीबद्दल बोलत असतील तर पुढच्या थंडीचं प्रेडिक्शन पण मागच्या थंडीवर अवलंबून असतं. जर पुढचा सीझन उन्हाळ्याचा असेल तर ते डिमांड फोरकास्टसाठी पिरियड वापरतात मागच्या वर्षीच्या थंडीचा नाही, उन्हाळ्याचा. तुमच्या लक्षात येतंय? इन द सेन्स हा ड्रॉबॅक लक्षात ठेवायला हवा की जी मैम फिर से बोलो अभी का पॉइंट. डेफिनेटली आई विल टॉक. ओके, मैं आपको बता दूंगी एक बार. सो जो टाइम सिरीज आहे याच्यात एकच लक्षात ठेवायचं असतं, ते म्हणजे आपण मागच्या गोष्टी कशा घडल्या, पास्ट में कितना सेल हुआ, उसका डेटा रखते हैं और उसके हिसाब से बोलते हैं कि जितना पास्ट में सेल हुआ उसी ट्रेंड में फ्यूचर में भी सेल होगा. लास्ट मंथ में मेरे होटल से जितना सेल हुआ, जितना खाना बिक गया, उतना ही नेक्स्ट मंथ में भी सेल हो जाएगा. ओके, दैट्स हाउ टाइम सीरीज कलेक्ट्स द डेटा डेली, वीकली, मंथली, क्वार्टरली, ईयरली एंड सो ऑन. और उसके हिसाब से फ्यूचर ट्रेंड भी प्रिटेंड किया जाता है कि पास्ट में ऐसे हुआ तो फ्यूचर में क्या हो जाएगा. ओके, लेकिन द थिंग इज कि पास्ट में जो कंडीशंस रहे थे, जो थे, वो ही कंडीशंस फ्यूचर में होंगे ऐसा अजम्पशन किया जाता है. ओके, सो दैट माइट बी लिटिल ऑकवर्ड क्योंकि वैसे ही कंडीशन होने का प्रेडिक्शन बहुत ही कम होता है, राइट? सो लेट्स सी, इसमें एक सब मेथड आहे. ही जर लक्षात आली नाही तर परत एकदा व्हिडिओ बघायची बरं का, कारण मी ऑलरेडी आता हे भरपूर वेळा त्याच लाईन परत सांगितल्या. लेट्स सी उसका सब टाइप क्या है, ट्रेंड प्रोजेक्शन मेथड. म्हणजे ट्रेंड म्हणजे कसा ट्रेंड. ओके, लेट मी शो यू
थोडंसं चित्र काढूच नाही का, बरेच दिवसात काढलंच नाही चित्र. सो असा विचार करा की मला कळलं की हे मी इयर्स दाखवते इथे, पहिलं इयर, दुसरं इयर, तिसरं इयर अँड सो ऑन सो फॉर. ओके, सो मी असं म्हणू शकते की पहिल्या वर्षी माझा सेल इतका होता. ओके, दूसरे वर्षी तो इतना झाला, थर्ड साल में इतना हो गया. समझ में आ रहा है? मतलब ये ट्रेंड क्या दिखा रहा है कि 1, 2, 3 साल का देख के मेरा सेल बढ़ रहा है. तो ये अगर मैं देखूं ये 3 साल का ट्रेंड, तो समझ में आ रहा है ट्रेंड का मीनिंग क्या है? सेल बढ़ रहा है, ये ट्रेंड आहे. तुमच्या लक्षात येत आहे ट्रेंडचा अर्थ काय नक्की? मला सांगा बरं का, नाही तर मला परत सांगायला. लक्षात येत आहे का? झोप आली जास्त. मॅम परत सांगा. येते लक्षात मॅम येते लक्षात. आता मी एकदा परत सांगते बरं का. बघा, सो तुम्ही असा विचार करा, हे पहिलं इयर आहे, हे दुसरं. मी तुम्हाला ट्रेंड या शब्दाचा अर्थ सांगते. हे पहिलं इयर, हे दुसरं इयर, हे तिसरं, चौथं, असं पुढे पुढे इयर्स चालले आहेत. ओके, याला आपण म्हणूया टाइम. आणि हा इथे तो तुमचा सेल्स आहे. हे तुमच्या परीक्षेसाठी नाही, तुम्हाला समजायला ग्राफ दाखवते मी. सो पहिल्या वर्षी या पॉइंट इतका सेल झाला, मी तुम्हाला दाखवते तो ह्या पॉइंट इतका. ओके, दुसऱ्या वर्षी इतका पॉइंटचा सेल झाला, जो आता येलो पॉइंट दिसतोय तो. ओके, तिसऱ्या वर्षी हा इतका सेल झालाय. तुमच्या लक्षात येत आहे? म्हणजे मी असं म्हणू शकते का की माझा हा जो ट्रेंड आहे तो वर 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 जाणारा दिसतोय. बरोबर आहे का? वाढत चाललाय ना सेल. पहिल्या वर्षी जर म्हणजे आता इथे बघा, इकडे 1 सेल आहे, इकडे 2 सेल आहे, 1000चा सेल, 2000चा सेल, 3000चा सेल, असं वगैरे कन्सिडर केलं तर जसं आपण म्हटलं होतं अपवर्ड स्लोप असेल एखाद्या कर्वचा, याचा अर्थ गोष्टी वाढत जातात. राईट. आता हा माझा पास्ट सेल आहे, इन द सेन्स हे माझं या वर्षीपर्यंतचं प्रेडिक्शन आहे. 2020 सालपर्यंत माझ्याकडे काय सेल होतं. ओके, आता मी काय विचार करणार आहे, ठीक आहे 2020 सालपर्यंत तर मला कळलं की काय माझं ओव्हरऑल झालंय सेल्स, पण मला कळणार कसं की 6व्या वर्षी माझ्याकडे किती असेल. सो 6वं वर्ष इज लाईक दिस, राईट? बरोबर, तुमच्या लक्षात येत आहे? 5वं 6वं पुढे बघितलं तर मग मी असं म्हणू शकते की 5वं 6वं वर्ष मला दाखवण्यासाठी मला बेसिकली काय करायला लागेल माहितीये का? मला ह्याच्या पुढचा ट्रेंड दाखवायला लागेल. ओके, मला असं दाखवायला लागेल की मागे ज्या स्पीडने माझा सेल वाढत होता त्या स्पीडने माझा पुढे वाढेल का, हे मी प्रोजेक्ट करणार. सो दॅट इज प्रोजेक्शन. प्रोजेक्ट करणार म्हणजे तुम्ही एस्टिमेट करणार काहीतरी मॅथमॅटिक्स वापरून आणि सांगणार की जर पास्ट पहिल्या 3 वर्षांचा सेल कन्सिडर केला तर 6व्या सालात माझा सेल काहीतरी 6000 वगैरे असेल. सो दॅट इज अ प्रोजेक्शन. मागचा ट्रेंड बघायचा आणि फ्युचरचं प्रेडिक्शन करायचं, दॅट इज प्रोजेक्शन करायचं. येत आहे लक्षात 2 गोष्टींचा अर्थ, ट्रेंड आणि प्रोजेक्शन? ओके, तुम्ही ज्या अर्थी सांगत नाहीये. Okay, let's see. The most popular method of analysis of time series is to project the trend of time series. ही सगळ्यात पॉप्युलर मेथड आहे ट्रेंड प्रोजेक्शन करण्याची. पास्ट बघायचा, फ्युचर प्रोजेक्ट करायचा. Okay, under this trend method, the time series data on the variable under forecast are used to fit a trend line. मगाशी जसं आपण बघितलं होतं ट्रेंड लाईन फिट करायची, इन द सेन्स ग्राफची एक लाईन फिक्स करायची, असं असतं ते. ओके, सो इन जनरल समजा असा ग्राफ असेल तर एक अशी जी काही असेल ती ट्रेंड लाईन फिक्स करायची. म्हणजे असे कुठेतरी डेटा पॉइंट असतील त्याप्रमाणे फिक्स करायचं की माझा सेल वाढणारे कमी होणारे. सो ट्रेंड लाईन फिक्स करायची. or a curve either using statistical technique called least square method or graphically. म्हणजे आपल्याला ही जी मेथड दिसते ना लीस्ट स्क्वेअर मेथड, ती शिकायची. तुमच्या लक्षात येत आहे कुठली मेथड शिकायची म्हटलं मी? लीस्ट स्क्वेअर मेथड. करेक्ट, लीस्ट स्क्वेअर मेथड. आता आपण ते ग्राफिकली कसं झालंय हे खूप जास्त मोठ्या प्रमाणावर बघणार नाही आहोत. आपण त्यातली ही मेथड बघणार आहोत ज्याच्यात तुम्हाला सम्स सॉल्व्ह करायचे असतात. सो तुम्ही ट्रेंड लाईन कशी काढू शकणार ग्राफिकली हे बघणार आहोत आपण. एकदा आपण सम सॉल्व्ह करायला लागलो ना की तुम्हाला याचा जास्त अंदाज येईल. ओके, अंडर लीस्ट स्क्वेअर मेथड द टाइम सिरीज डेटा
जस्ट अ मिनिट. ओके. द टाइम सिरीज डेटा आर अरेंज्ड क्रोनोलॉजिकली. क्रोनोलॉजिकली म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं, फर्स्ट, सेकंड, थर्ड ईयर, ऐसा टाइमली मतलब अरेंज किया जाता है. एंड मैथमेटिकली अ लाइन इज फिटेड इन सच अ मैनर दैट द सम ऑफ स्क्वेअर्ड डिफरेंसेस between the calculated and observed value is minimalized. That's a very critical. मला माहिती आहे मी काय बोलते ते आता तुम्हाला लक्षात येणार नाहीये, पण आपण असा प्रयत्न करूया. ओके. या 3 वर्षाच्या मी व्हॅल्यू बघते. ओके. आणि मी असं एक्सपेक्ट केलंय की तिसऱ्या वर्षी म्हणजे पहिल्या वर्षी माझा असेल इतका असेल, दुसऱ्या वर्षी माझा असेल इतका असेल आणि तिसऱ्या वर्षी माझा असेल इतका असेल. सो येलो कलर मध्ये मी काय करते, फोरकास्टेड किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू दाखवते आणि रेड कलर मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की ऍक्च्युअल व्हॅल्यूज काय. ओके. ऍक्च्युअल व्हॅल्यूज काय. सो रेड व्हॅल्यू जर मी जोडायच्या म्हटल्या तर माझं काहीतरी असा ग्राफ दिसतो. ओके. इन द सेन्स हे जर ओरिजिनल काय म्हणू आपण, ओरिजिनल लाईन होती येल्लोची, तिच्यापासून पहिल्या वर्षी तो खाली होता, दुसऱ्या वर्षी वर गेला असेल. ओके. आणि तिसऱ्या वर्षी खाली आला. सो या मेथडमध्ये आपण काय करतो की हे जे डिस्टन्स आहे ना एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल मधलं, एक्सपेक्टेड आपला काय फ्युचर फोरकास्ट आहे आणि त्याप्रमाणे ऍक्च्युअल डिमांड किती होता या अमाऊंटचा, समजा हे डिफरन्स आहे 2 युनिट, हा डिफरन्स आहे 4 युनिटचा आणि हा डिफरन्स आहे 1 युनिटचा. ओके. तर आपण काय करतो, हा जो डिफरन्स आहे ना याचे स्क्वेअर घेतो. 1, 2चा स्क्वेअर म्हणजे 4 आला आणि 4चा स्क्वेअर म्हणजे 16 आला. ओके. सो आपण हे प्रयत्न करतो की आपण हे जे काय स्क्वेअरची अमाउंट आली आहे याची टोटल घेऊ. सो दॅट विल बी 21. राईट. 1, 4, 16 यांची सम होईल 21. सो थ्रू दिस मेथड हम क्या करते हैं, हमारे ऑब्जर्व्ड वैल्यू और एक्चुअल मतलब एस्टिमेटेड और एक्चुअल वैल्यू में जो डिफरेंस आया है वो कम करने का ट्राई करेंगे. ऐसी एग्जैक्ट फिटेड लाइन तैयार करेंगे कि वो डिफरेंस कम से कम आना चाहिए. इसका मतलब अगर मुझे यहाँ पर ट्रेंड लाइन फिट करनी है तो मैं ऐसे बोल सकती हूँ कि शायद मेरी ट्रेंड लाइन कहीं यही से गुजरेगी. ओके. ये मेरी ट्रेंड लाइन होगी जो मैं अभी के लिए निकाल रही हूँ. अशा प्रकारे केलं जातं स्टॅटिस्टिकल टेक्निक. मला माहिती आहे हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे आता पहिल्या क्षणी लक्षात यायला आणि बिलकुल कदाचित आत्ता लक्षात येणार नाहीये, पण बिलीव्ह मी आपण जेव्हा ह्याची सम सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला हे जास्त नीट समजणार आहे आणि मी तुम्हाला ते समजावणार आहे. आत्ता तुम्हाला कळलं. आत्ता ट्रेंड प्रोजेक्शन म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, याची मेजर मेथड आहे लिस्ट स्क्वेअर मेथड, ज्याच्यात तुम्ही ऍक्च्युअल आणि एस्टिमेटेड, एस्टिमेटेड म्हणजे अंदाज घेतलेले, ऍक्च्युअल म्हणजे जे ऍक्च्युअल आहेत ते, या दोन जी अमाऊंट असतात डिमांडच्या त्यातला डिफरन्स काढता आणि तो डिफरन्स कमी करण्याचा प्रयत्न करता. अशी लाईन ड्रॉ करून जिला ट्रेंड लाईन म्हटलं जातं, जी या दोघांमध्ये कमीत कमी अंतर ठेवून असेल. येतंय लक्षात. द ट्रेंड लाईन इज सो अराइव्ड इज युज्ड फॉर प्रोजेक्टिंग फ्युचर डेटा. सो अशा प्रकारे काढलेली ट्रेंड लाईन आपल्याला हेल्प करते फ्युचर डेटा अनालिसिस करायला. ओके. सो त्याच्यासाठी तुम्हाला ऑब्व्हियसली एक उदाहरण बघा त्यांनी दिलंय. इयर्स दाखवलेत 1990 to 1995, 90, 91, 92, 93, 94, 95 आणि त्या 6 वर्षात झालेले सेल्स दाखवलेत 40, 60, 70, 80, 76 आणि 94. ओके. 90 मध्ये 40 होता, 91 मध्ये 60, तसं 94 मध्ये 76, 95 मध्ये 94. ओके. इन ऑर्डर टू फाइंड द ट्रेंड लाईन वी यूज द जनरल इक्वेशन. हे इक्वेशन डोळे झाकून पाठ करायचं. ओके. मी सांगते ते इक्वेशन डोळे झाकून या क्षणी लक्षात ठेवायचं. y इज इक्वल टू a प्लस बी एक्स. कोणतं इक्वेशन आहे? y इज इक्वल टू a प्लस बी एक्स. म्हणा माझ्या मागून. y इज इक्वल टू y इज इक्वल टू y is equal to y is equal to bx. a a plus b प्लस बी एक्स. a plus bx. A plus a B. plus bx. आता बघा यातला y जो आहे तो असतो आपला रिप्रेझेंट सेल्स, म्हणजे तुम्ही जी डिमांड फोरकास्ट केलेली असते त्या अकॉर्डिंगली सेल किती झालाय तो असतो y. ओके. ए आणि बी या व्हॅल्यूज असतात विच वी हॅव टू एस्टिमेट फ्रॉम द गिवन डेटा. हा जो डेटा दिलाय त्याच्यावरनं आपल्याला एस्टिमेट करायचे असतात ए आणि बी व्हॅल्यू, आणि एक्स
हा असतो इयर नंबर. म्हणजे आपण 1991ला 1 म्हणणार, 1991ला 2 करणं, पण ह्या नंबर्सचा म्हणतोय, राईट. सो एक्स हा आपल्यासाठी असणार आहे 1 2 3 4 5 6. येतंय लक्षात? वाय हे तुमचे काय आहेत? सेल्स आहेत. ABC तुम्हाला फाइंड आउट करायचे, ते कसे ते आपण सांगणार. आणि एक्स हे नंबर ऑफ इयर आहे. वी नीड टू फोरकास्ट. ए इज अ कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्म म्हणजे ए हा कुठचा तरी नंबर आहे. ओके. आणि बी रिप्रेझेंट्स रेट ऑफ चेंज, म्हणजे कुठच्या गतीने तुमच्या डिमांडमध्ये बदल होईल. जर एक्स मध्ये बदल झाला तर हे सांगणारा बी हा नंबर असतो. ओके. तुम्हाला लक्षात येतंय मी काय म्हटलं ते या उदाहरणावरनं? मी फक्त तुम्हाला आता हे सांगितलंय की या इक्वेशनचा Yes, अर्थ काय. ma'am. वाय रिप्रेझेंट सेल्स, ए आणि बी कॉन्स्टंट आहेत म्हणजे ते नंबर आहेत. त्यातली ए ही कॉन्स्टंट टर्म आहे, कुठचा तरी एक नंबर आहे. आणि बी हा आपल्याला अशा प्रकारचा रेट दाखवतो की त्या रेटने तुमचं सेल्स वाढत जातो जशी जशी तुमची इयर्स वाढत जातील. एक्स इज नथिंग बट द नंबर ऑफ इयर. जे पहिलं असतं त्याला आपण फर्स्ट कन्सिडर करतो, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं. सो याच्याप्रमाणे आपण सॉल्व्ह करत जातो. आज इथेच थांबूया. आणि कारण आपल्याला पुढची स्लाइड बघायची, लेट मी जस्ट शो यू जस्ट फॉर फन की हे इक्वेशन कसं सॉल्व्ह करतात ह्याची ही स्लाइड आहे. बरोबर आहे की नाही? आणि मी ती तुम्हाला दाखवणार आहे सगळीच्या सगळी. मी म्हटलं तसं उद्यापासून शक्य झालं तर उद्याला आपण एक डबल लेक्चर कन्सिडर करू शकतो, कारण आता मला वाटतं तुम्ही बोर झाला असाल, राईट? बोर झाला असाल ना तुम्ही थोडे. सो आपण उद्यापासून डायरेक्टली या मेथडचं कॅल्क्युलेशन कसं होतं ते पाहायला सुरुवात करूया. लेट मी जस्ट गिव्ह यू अटेंडर शीट. लिखे ना. मी तुम्हाला प्रोव्हाइड केली तुमची अटेंडन्स शीट. बघा बरं मिळाली का? उद्याला आपण उद्याला बसताना तुम्ही माझ्याबरोबर हे घेऊन बसणार आहात, रे नोटबुक, आणि अकॉर्डिंगली आपण ते मॅथ सॉल्व्ह करणार आहोत. ओके. अटेंडन्स लावायला सुरुवात करा मग.